देशामधील विविध राज्यांमध्ये एनआयएने छापेमारी केलेली आहे। शस्त्र तस्करीच्या प्रकरणात एनआयए कडून कारवाई करण्यात येते आहे। महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत, तर उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये देखील छापेमारी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात देखील 3 ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचं समजतंय। देशातल्या विविध राज्यांमध्ये छापेमारी सुरू आहे। शस्त्र तस्करीच्या प्रकरणात ही कारवाई केली जाते आहे। उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये देखील छापेमारी केली जात आहे। तर एनआयए कडून ही छापेमारी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात 3 ठिकाणी छापे टाकण्यात आलेत। शस्त्र तस्करीच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आलेली आहे। देशामधील विविध राज्यांमध्ये हे छापा सत्र सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उर्वशी, नक्कीच एक खूप मोठा जे आहे ऍक्शन प्लॅन एनआयए कडून होत आहे। ड्रोन आणि आयईडी या सप्लाय नेटवर्कला कशा प्रकाराने एक्सपोज करावा त्यासाठी या वेगळ्या छापेमारी होत आहे। 12 जागांमध्ये 12 वेगळ्या जागांमध्ये आणि राज्यांमध्ये जे आहे ही छापेमारी होतीये। सीमेवरील ज्या प्रकाराने तस्करी खास करून शस्त्राच्या संदर्भात होतं त्याच्या संदर्भात एनआयएने उत्तर प्रदेशमध्ये तसंच राजस्थानमध्ये, बिहारमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा वेगळ्या जागी छापेमारी केली आहे। त्यात महाराष्ट्र बघितलं तर 3 ठिकाणी छापेमारी सध्या सुरू आहे। नेमकं एक मोठा ऍक्शन प्लॅन आणि आतंकी दहशतवादी हमल्याच्या संदर्भात कोणती साजिश होती का, या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर एनआयएची छापेमारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। निश्चितच धन्यवाद उर्वशी या सविस्तर माहितीसाठी।